समाजवादी पार्टी मानखुर्द शिवाजीनगर तालुक्याच्या वतीने आयोजितल्या गोवंडी गॉट टॅलेंट या उपक्रमाचा उद्देश म्हणजे गोवंडीतील लपलेला टॅलेंट शोधून त्यांना प्रोत्साहन देणे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या माध्यमातून परिसरातील युवकांना एक सकारात्मक व्यासपीठ मिळत आहे, ज्यामुळे ते क्रीडा आणि समाजकार्यात पुढे येऊ शकतात. स्पर्धेचा फायनल सामना उद्या रविवारी रंगणार असून विजेत्या संघाला विशेष पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अंतिम सामन्यासाठी खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. गोवंडी परिसरातील ही फुटबॉल स्पर्धा फक्त खेळापुरती मर्यादित नसून एकतेचा, उत्साहाचा आणि नव्या ऊर्जेचा संदेश देणारी ठरत आहे. या उपक्रमातून तरुणाईला टीमवर्क, शिस्त आणि आत्मविश्वास यांचं महत्त्व समजत आहे. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत उद्याच्या त्या निर्णायक सामन्याकडे, जिथून स्टार गोवंडी गॉट टॅलेंट स्टारचा खरा विजेता ठरणार आहे. उपक्रमाला स्थानिक तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित फुटबॉल स्पर्धेने परिसरात क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. मैदानावर मुलं, तरुण आणि मुलींचे संघ आपल्या जोशपूर्ण खेळाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. छोट्या छोट्या वयोगटातील मुलांपासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने यात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मुलींच्या संघांनी सुद्धा उत्कृष्ट खेळ दाखवून आपली छाप पाडली आहे. मैदानावर त्यांची जिद्द आणि समर्पण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. फुटबॉलच्या प्रत्येक सामन्यात खेळाडूंच्या गोलसाठीच्या धडपडीमुळे वातावरणात रोमांच पसरला आहे. मैदानावरून गोवंडी गोवंडी अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. हम सबके लाडले आमदार जनाब अबू आसिम आजमी साहब की तरफ से फुटबॉल टूर्नामेंट का आगाज है. आप देख सकते हैं पीछे, जैसा कि आप लोग देख रहे हैं मेरे पीछे, आज फुटबॉल का टूर्नामेंट था. इसमें बच्चे बच्चियां दोनों ने भाग लिया है, यानी लड़कियों की भी टीम है और लड़कों की भी टीम है. और ये टीम खेलते हुए कल सेमीफाइनल तक पहुंचेगी. कल का पूरा दिन भी फुटबॉल टूर्नामेंट चालू रहेगा. और ये बच्चे देखिए कितने हुनरमंद है और कितने कलाकार हैं. ये हमारे गोंडी के बच्चे हैं, यही हमारा मुस्तकबिल है. और देखिए इसको स्पोर्ट में फुटबॉल एक ऐसा खेल है जिसको दुनिया में नंबर 1 कहा जाता है. उस नंबर 1 खेल को गोंडी के बच्चे कितनी आसानी से, कितने प्यार से इसको खेल रहे हैं और इनके खेल की सराहना करना चाहिए. मैं गोंडी के सभी आवाम से अपील करता हूं कि जो बच्चे स्पोर्ट पे हिस्सा ले रहे हैं उनको अप्रिशिएट करें, और ये हमारे गोंडी का भविष्य है. आइए हम सब मिल के इसी टैलेंट को अपने गोंडी का नाम रोशन करें. ये बच्चे हमारे गोंडी का नाम रोशन करेंगे, मुंबई में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में.